शिवपुत्र पाटील यांचा अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेवर घणाघात. एआय नगराध्यक्षांची अंडरग्राऊंड डिजिटल ॲनिमेशन सिस्टीम कामाच्या गुणवत्तेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. जयसिंगपूर शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेवर सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र जीवन पाटील यांनी जोरदार टीका करत या योजनेची अंमलबजावणी, तांत्रिक गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम म्हणजे एआय नगराध्यक्षांची अंडरग्राऊंड डिजिटल ॲनिमेशन सिस्टीम असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनावर निशाणा साधला. पाटील यांनी म्हटले आहे की शहरातील नागरिकांना या योजनेची सविस्तर माहिती कधीच देण्यात आली नाही. पूर्वी एसटीपी प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध न झाल्याने योजना रखडली होती. त्यानंतर नव्याने मंजूर झालेल्या योजनेला रस्ते डांबरीकरणाची जोड देऊन विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. एसटीपी प्रकल्पाला आपला विरोध नसून अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या सध्याच्या रचनेलाच विरोध असल्याचे स्पष्ट करताना पाटील यांनी भविष्यात ही योजना बंद पडण्याची किंवा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. शहरातील संपूर्ण सांडपाणी वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपचा व्यास पुरेसा आहे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी चेंबरच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही शंका व्यक्त केली. चेंबरच्या तळाशी आवश्यक कॉन्क्रीट बेड न दिल्याने सांडपाणी जमिनीत मुरून परिसरातील कूपनलिका दूषित होण्याचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला. विटांनी बांधलेल्या चेंबरमधील घनकचरा अडवून केवळ द्रव पदार्थ पुढे जाणार हा गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली. याशिवाय वापरण्यात आलेल्या पाईपच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत अवजड वाहनाच्या दाबामुळे त्या पिचकणार नाहीत याची खात्री कोण देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील अनेक ठिकाणी उघड्या गटारी कायम ठेवून मध्यभागी अंडरग्राऊंड गटार टाकण्यात आल्याने अंडरग्राऊंड नेमके काय असा संभ्रम निर्माण झाल्याचे सांगत या संपूर्ण योजनेची तांत्रिक तपासणी करून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची मागणी त्यांनी केली. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. जयसिंगपूर नगरपालिका अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ही नक्की काय आहे हे जनतेला अंधारात ठेवण्यात आलेलं आहे. जनतेच्या हितासाठी असणारी ही योजना जनतेला कधीही खुल्या स्वरूपात समजावून सांगण्यात आलेली नाही किंवा याचं स्पष्टीकरण कुठल्याही माध्यमाद्वारे जनतेसमोर आलेलं नाही. वेगवेगळ्या लोकांनी माहिती अधिकाराचे अर्ज दिलेले आहेत, त्यानुसार देखील यांनी माहिती देण्याची टाळाटाळ केलेली आहे. त्यामध्ये बरीच अपीले देखील पेंडिंग आहे. तर ही योजना यापूर्वीच्या कारकिर्दीत ज्यावेळी आलेली होती त्यावेळी अनेक राजकीय संघटनांनी याला विरोध केला होता आणि ती योजना खरं तर त्यावेळी बंद पडलेली होती. ही नव्यानं प्रशासकीय कारकिर्दीत मंजूर करून आणण्यात आलेली आहे आणि याला रस्ता डांबरीकरणाची जोड देण्यात आली आहे, जेणेकरून की याला जरी कोणी सामाजिक कार्यकर्त्याने विरोध केला तर त्याची बदनामी करता येईल आणि हा शहराच्या विकासाला, डांबरीकरणाला विरोध करता येईल असे त्याची ख्याती पसरवता येईल. या दृष्टीने राजकीय डाव साधून ही योजना एकत्रितरित्या आणलेली आहे. या अंडरग्राऊंड स्कीममध्ये नागरिकांचे कोणते ड्रेनेज वॉटर या स्कीमद्वारे नदीमध्ये सोडण्यासाठी शुद्धीकरण करण्यात येणार आहे याची माहिती अद्याप तरी नागरिकांना नाही. एकाच रस्त्या ठिकाणी, या ठिकाणी आपण बघतो 20 फुटाचा रस्ता आहे, हा वाहतुकीसाठी खुला केलेला आहे नगरपालिकेने. त्या ठिकाणी पेविंगकरण करण्यात आले. याच्या दोन्ही बाजूला मूळच्या शाहूराजांच्या काळापासून चालत आलेल्या वाहत्या गटारी आहे, कुठेही तुंबलेल्या नाहीत. अशा ठिकाणी पुन्हा या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम केलेले आहे. त्याचे 3 चेंबर्स या एकाला लागून एक लावण्यात आले आहे. उद्या हे चेंबर्स खुले केल्यानंतर यातून वाहतूक होणार कशी हा एक मोठा प्रश्न. शिवाय नागरिकांनी या अंडरग्राऊंड ड्रेनेजद्वारे कोणत्या पाण्याची विल्हेवाट करायची आहे. संडासद्वारे बाहेर पडणारे पाणी आहे की संडासमधला मैला आहे की इतर वापरासाठी, धुण्या भांड्यासाठीचे जे पाणी असतं, आंघोळीसाठीचं जे पाणी असतं, नालीतलं पाणी असतं, हे याद्वारे जाणार आहे याचा कोणताही खुलासा या ठिकाणी केलेला नाही. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की जयसिंगपूर शहरामध्ये सध्या बंगी समाज कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून संडासच्या टाक्या उपासल्या जात नाहीत आणि हा भविष्यात गांभीर्याने पाहण्यासारखा विषय आहे. म्हणून यामधून सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी हा मैलायुक्त पाणी जे आहे ते याच्यातून वाहतं केलं जाणार आहे. आता या मैलायुक्त पाण्यातून द्रवरूप पदार्थ आणि घनरूप पदार्थ हा कोणत्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने नगरपालिका या ठिकाणी सिद्ध करून दाखवणार आहे हा काही कौतुकाचा विषय आहे. कारण या ठिकाणी जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्याची ड्रेनेज पाईप ही तळाला आहे आणि त्याचे चेंबर जे आहे ते ड्रेनेज पाईपच्या वरती आहे. आता मैलायुक्त पाणी जाताना मैलावरती आणि खालून द्रवरूप पदार्थ पाणी बाहेर कसं जाणार आहे. शिवाय याची क्वालिटी अशी आहे की हे विटांमध्ये कन्स्ट्रक्शन केलेले चेंबर्स आहेत, हे रेडीमेड कॉन्क्रीटचे चेंबर्स
त्यामुळे याची गुणवत्तेवरती शंका निर्माण होते. याला बाहेरून तर गिलावा केलेला नाही, तळाला देखील याच्या काँक्रीट नाही. त्यामुळं बहुतांश जे गंधयुक्त पाणी आहे ते इथल्याच जमिनीमध्ये मुरणार आहे आणि आपल्या जनतेच्याच पोटनिविकेला वेगवेगळ्या ठिकाणी असं गंधयुक्त पाणी देखील लावणार आहे. तर या पद्धतीचं जे कार्य सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. याची पूर्ण माहिती नगरपालिकेनं जनतेला त्वरित खुली करावी आणि ती ज्या क्वालिटीने मंजूर झालेली आहे, खरोखर चांगली योजना असेल कदाचित, ज्या क्वालिटीने मंजूर झालेली आहे त्या क्वालिटीप्रमाणे याचं कामकाज पूर्ण झाल्याखेरीज यातल्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला 1 रुपया देखील नगरपालिकेने देऊ नये. हा जनतेचा पैसा आहे, तो वाया घालवू नये.